सासरचे आले की बरोबर जातात चिकन आणायला। आज माझ्या माहेरची मंडळी येणार म्हटलं तर बसले पेपर मध्ये डोकं खुपसून। अहो चिकन काय दारात चालत येणार आहे का? मॅडम, तुम्ही ऑर्डर केलेलं चिकन। चिकन? हो घे, अगं आपलंच आहे ते। अहो पण हे ताजं आहे का? मॅडम, अमृता चिकन मध्ये आम्ही फक्त ताजं चिकन ग्राहकांकडे पोहोचवतो। इतकंच नव्हे तर स्वच्छ आणि निर्जंतुक वातावरणात आमच्या कोंबड्या वाढतात। त्यामुळे केवळ चवीलाच नव्हे तर निरोगी आरोग्यासाठी सुद्धा अमृता चिकन हा सर्वोत्तम पर्याय। बघ, आलं चिकन चालत दारात। अमृताज चिकन 8983399011। अमरावती लोकसभा मतदार संघ दलित व आदिवासी बहुल मतदाताओं के तौर पर देखा जाता है। यहाँ पर दलित मतदाताओं की संख्या लगभग 3.5 लाख के करीब है। इसी तरह बड़ी संख्या में आदिवासी वोटर्स की भी तादाद है। यह सीट बीते 3 चुनावों से दलित सुरक्षित सीट के तौर पर जानी जाती है। यहाँ से शिवसेना के आनंदराव अड़सुल बीते 10 सालों से लगातार सांसद हैं। इसी तरह इस बार भी वह इसी सुरक्षित सीट से अपनी किस्मत आजमा रहे हैं। भारतीय जनता पार्टी की कार्यशैली को लेकर दलित मतदाताओं में काफ़ी रोष है और दलित मतदाता नहीं चाहते कि उनके वोटों का विभाजन हो। इसके साथ ही यूपीए समर्थित उम्मीदवार नवनीत कौर राणा को लेकर भी दलित मतदाताओं में भारी संशय नजर आता है। उनकी अप्रत्यक्ष कार्यशैली और हरेक से दुश्मनी को लेकर दलित मतदाताओं में भ्रम की स्थिति बनी हुई है। उनके अलावा और भी 22 उम्मीदवार अपनी किस्मत आजमा रहे हैं, जिनमें बहुजन समाज पार्टी के अरुण वानखेड़े और वंचित अघाड़ी के गुणवंत देवपारे सक्षम उम्मीदवार के तौर पर जाने जाते हैं। लेकिन 22 उम्मीदवारों में भारी संख्या में मतों के विभाजन की स्थिति बनी हुई है। दलित मतदाताओं को एकत्रित करने और दलित मतदाताओं के वोटों को बिखरने से बचाने के लिए स्थानीय वराड़ संस्था की ओर से शहर के रुक्मिणी नगर स्थित सुयोग मंगल कार्यालय में एक चिंतन सत्र आयोजित किया गया, जिसमें बौद्ध समाज के बुद्धिजीवी व अपक्ष प्रत्याशी और संगठन के प्रत्याशियों को आमंत्रित किया गया था, ताकि वोटों के बिखराव न होने का कोई हल निकाला जा सके। लेकिन इस मंथन सत्र में किसी प्रकार की कोई सहमति नहीं बन पाई। इसके उलट प्रत्याशी एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप करते नजर आए और अपक्ष प्रत्याशी विनोद गाड़े ने सीधे तौर पर यह आरोप लगाया कि यह मंथन सत्र सिर्फ और सिर्फ गुणवंत देवपारे को एससी समाज का उम्मीदवार घोषित करने के लिए आयोजित किया गया था। जय भीम। मी विनोद गाड़े, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी तर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मी आपली उमेदवारी जाहीर केली होती। आज इथे बहुजन रिपब्लिकन ऐक्य या नावाच्या खाली मला इथल्या आयोजकांनी इथे बोलवलं होतं। आम्हाला अतिशय धोक्यात ठेवून ह्या इथल्या विश्वासघात करत आमच्यासोबत ह्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं गेलं। आम्हाला सांगितलं गेलं होतं की हे रिपब्लिकन ऐक्य आणि बहुजन ऐक्य हे बाबासाहेबांच्या वैचारिक लेवलवरती होईल। इथले जितके पदाधिकारी आणि कार्यकर्ते येतील त्यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी एकत्रित यायला लागलं असतं आणि बाबासाहेबांचे विचारांचे वारसदार असून इथे रक्ताच्या नात्याबद्दल बोलल्या जाणार नाही, या उमेदीने आम्ही इथे समाजासाठी एकत्रित झालो। परंतु कोणत्याही उमेदवाराचं मत व्यक्त न करता इथल्या आयोजकांनी इथल्या उमेदवारांना विश्वासात न घेता आपल्यातर्फे 2 उमेदवारांची नावे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डिक्लेअर करून टाकली। हे अतिशय समाजासोबत धोकाधडी आहे मला असं वाटते। आणि ज्या लोकांनी इथे हा मुद्दा मांडला की आम्ही सत्तेसाठी इथे लढा देत नाही, आम्ही समाजासाठी लढा देत आहोत, तर मला नाही वाटत की इथे आजपर्यंत जितके पक्ष असतील त्यांनी सेकंड लीडरशिप जे तरुणाईची लीडरशिप असेल त्यांची लीडरशिप इथे निर्माण केलेली असेल। आणि त्या लोकांनी मला वारंवार धमकी दिली आहे। वंचित आघाडीच्या लोकांनी दबाव तंत्र वापरून इथे प्रत्येक उमेदवाराला जबरदस्ती
पाठिंबा देण्यास भाग पाडण्यात आहेत आणि या लोकांनी या दबाव तंत्र वापरून लोकशाहीचं घराणेशाहीचं पुन्हा एकदा निर्माण केलेली आहे। त्यामुळे माझं इथं प्रामाणिक मत आहे, जर वंचित आघाडी माझ्यासारख्या तरुणाला उमेदवारी देत असेल, पाठिंबा देत असेल, तर इथची सीट हमखास निवडून येईल। गुणवंत देवपारे साहेब निवडून येऊ शकत नाही। कितीही इथल्या लोकांनी प्रामाणिक प्रयत्न केले तरी या अमरावतीचा आपण विचार केला पाहिजे आणि इथे बहुसंख्य असलेल्या लोकांचा विचार केला पाहिजे। इतकं बोलतो। आणि तरुणाईची रिपब्लिकन चळवळ जागी ठेवायची असेल आणि तरुणाईमध्ये नवीन चैतन्य निर्माण करायचं असेल तर माझ्यासारख्या तरुणाला यांनी पुढे केलं पाहिजे। सत्तेचे हे जर लालची नसतील तर मला उमेदवारी देतील, पाठिंबा देतील, हे मी बोलतो। मग आज त्या अनुषंगाने सुयोग मंगल कार्यालयामध्ये दुपारी 12 वाजता ती मीटिंग ठेवण्यात आली। त्यामध्ये 11 तारखेला आलेले जे लोक आहेत त्यात पंकज मेश्राम आणि गुरवाडे मॅडम त्या आलेल्या नव्हत्या, पण राहुल मोहोड, प्राध्यापक प्रमोद मेश्राम ते आलेले होते आणि इतर 3-4 जण आलेले होते। गाडे सर पण आलेले होते तिथे, अरुण वानखडे पण आलेले होते, गुणवंत देवपारे आलेले होते। या सगळ्या समक्ष इतर मग जे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली की रवी वैद्य यांनी जी काही सुरुवात केलेली आहे ती चांगली आहे, पण ती आधी व्हायला हवी होती, पण ती आधी झाली नाही। आणि ऐन शेवटच्या 3 ते 4 दिवस राहिलेली असताना नेमकं हे कोण कोणाच्या इशाऱ्यावर चालू राहिलेलं आहे हे काही समजून नव्हतं राहिलेलं, पण त्यांनी त्या प्रकारे ती सुरुवात केली। यातूनही नेमकं या लोकांना काय म्हणायचं आहे, समाजाकडे खोटी बातमी नको जायला, म्हणून मी तिथं उपस्थित झाली। खरं तर आमच्या पार्टीचं जी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया आहे त्यामध्ये कोणीच एकटं कोणताही उमेदवार म्हणा हा स्वतः एकटा डिसिजन घेऊ शकत नाही, कारण की त्याचं ठरलेलं आहे ती तिथली जी आमची मेन कोर कमिटी आहे तीच डिसिजन घेईल आणि उमेदवाराला ती मान्य राहील। पण मी इथं स्पेशल आमच्या कोर कमिटीच्या लोकांना विनंती केली की सर, अमरावतीचे लोक सगळे लोक समाजात एकत्रित येऊन राहिलेले आहेत, समाजाचं एकीकरण होते आहे, कोणी प्रयत्न करतात तर आपण त्याला साथ दिली पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर आम्हाला हेच लक्षात आलं की उमेदवार निवडीचे जे काही निकष आहेत ते सगळ्यांना सांगतील, ते एकमेकांसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर ते बोलल्या जाईल। पण नंतर माननीय रवी वैद्यांनी स्टेजवरून असं डिक्लेअर केलं की या सगळ्या गोष्टीमध्ये इथं आम्हाला 2च उमेदवार योग्य वाटतात, ते म्हणजे अरुण वानखडे आणि गुणवंत देवपारे। तर त्याच्यामुळे आम्ही बाकीचे भांबावलेत, कारण की जर सर्व लोकांच्या संमतीनेच उमेदवार ठरवणार होते तर त्यांनी असं अचानक असं कसं म्हटलं की हे 2च लोक योग्य वाटत आहेत। मग त्यांना कोणत्या दृष्टीने योग्य वाटत आहेत का? फक्त लोकांजवळ पैसा असला म्हणून ते योग्य आहेत का? तुम्ही निकष काय लावता, उमेदवाराचे निकष काय लावता? जो लोकसभेमध्ये तुम्हाला पाठवायचा आहे का तो वेल क्वालिफाईड नको, सोबतच का त्याचं सामाजिक काम नको का? त्याचे सामाजिक काम असायला हवं, ते वेल क्वालिफाईड असायला पाहिजे। आणि त्यांनी आर्थिकच्या याच्यावर जरा जास्त भर दिला आहे, तर मला असं वाटते हे आर्थिक किंवा त्याची आर्थिक बाजू मजबूत असायला हवी। हे जे लोकांमध्ये भ्रामक कल्पना पसरवण्यात आलेली आहे ती अतिशय चुकीची आहे। आता जेव्हा मी फील्डमध्ये उतरलेली आहे तेव्हा मला लक्षात येतं, जर तुमचं समाजामध्ये काम असेल तर तुम्हाला पैसा फेकायची काहीच आवश्यकता नाही, तुमचं कामच सगळीकडे बोलतं। तर फक्त त्या 2 निकषांनी जर ते त्यांना ठरवत असतील तर ते अतिशय चुकीचं झालेलं होतं। त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा मला बोलायची वेळ आली तेव्हा मी तिथं बोलली की यांनी आमची फसवणूक केलेली आहे, यांनी उमेदवाराचा निकष हा सगळ्यात शेवटी होईल असं सांगितलं, पण आयोजित करणारे रवी वैद्य यांनी ते आधीच सांगून दिले। त्याच्यामुळे बाकीच्यांना विश्वासात न घेता या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या। तर वानखडे साहेबांनी आपली सहमती दर्शवली नाही की समाज कुठेतरी एकी समाजातून निर्माण होईल आणि मी समाज कुठेतरी ठरवेल की एक उमेदवार देईल, परंतु त्यांची मानसिकता नसल्यामुळे ते रागारागाने त्या ठिकाणून निघून गेले। मला असं म्हणायचं आहे की त्यानंतर देवपारे साहेबांचं थोडंफार छोटंकरी भाषण झालं, त्यांनी समाजाला उद्देशून काहीतरी समाजाला समजावण्याचा प्रयत्न केला, समाजाला त्यांची उमेदवारी कशासाठी याच्याबद्दल त्यांनी सांगितलं। परंतु 2 मोठे उमेदवार जर आपसामध्ये मतभेद ठेवत असाल, ते समाजाला समजून घेतात, समाज काय ठरवत आहे ते समाजाचे ते मोठे उमेदवार आंबेडकरी विचाराचा गैरफायदा घेऊन त्या आंबेडकरी समाजाच्या भावना जर समजत नसेल तर ते जेव्हापर्यंत ते 2 उमेदवार ॲडजस्टमेंट करणार नाही, ते आपसामध्ये ठरवणार नाही। आम्ही लहान उमेदवार आहोत, आम्ही काय मोठे जर उमेदवार जर एकत्र आले तर आम्ही आमच्या समाजाचे मत विकृत होत जाणार नाही। परंतु काय झालं की मोठे उमेदवार इथं त्यांनी विचाराची कोणती तडजोड न केल्यामुळे आपसी मतभेद इथं मिटवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, त्यांनी त्यांचा इगो पाळला। त्यामुळे आज घेतलेल्या ह्या मीटिंगचं इथं जे चर्चासत्र ठेवलं होतं विचारपीठावर ते निष्काम ठरलं।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। अमरावती येथे श्री साईबाबा मंदिर जलपूर्ती कॉलनी द्वारा श्रीराम जन्मोत्सव व श्री साईबाबा उत्सव समितीतर्फे संगीतमय तुलसीकृत श्रीराम चरित्रमानस ज्ञानयज्ञ सप्ताह दिनांक 6 ते 13 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम उत्सवात संपन्न झाले। संगीतमय तुलसीकृत श्रीराम चरित्रमानसचे संगीतमय कथन हरिभक्त परायण दादा महाराज उंबरकर यांच्या सुमधुर वाणीतून करण्यात आले होते। तर सतत 8 दिवस चाललेल्या या सप्ताह दरम्यान कलश व गणेश स्थापना, भजन मंडळांची भजने, सामुदायिक प्रार्थना, चिंतन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 13 एप्रिल रोजी श्रीची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। साई मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे 12वे वर्ष आहे। तर श्री साई महाराजांचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात आणि श्री राम चरितमानस याचं उंबरकर महाराज यांच्या हस्ते सप्ताह ठेवण्यात आलेला आहे आणि दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आम्ही करतो। सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांना, ज्येष्ठ नागरिक, महिला सगळे आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे सगळे सहभाग घेतात। आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रामनवमीचा कार्यक्रम अतिउत्साहात आणि भव्य श्रीचे भव्य पालखी मिरवणूक काढून अतिउत्साहात साजरा करत असतो। यावर्षी आम्ही रामचरितमानस ज्ञानयज्ञ कथा ही मागील सप्ताहापासून सुरुवात केलेली आहे, त्याची आज सांगत आहे। आज काल्याची कीर्तन आहे आणि परिसरातील सर्व नागरिक आम्हाला ह्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। या धार्मिक कार्यक्रमाच्या मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी लाभ घेतला। विसेन ब्युरो, अमरावती। अमरावतीतील संत कवरनगर परिसरात अमर शहीद संत कवरराम या जन्मोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 एप्रिल दरम्यान सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 13 एप्रिल पासून सुरू झालेल्या या जन्मोत्सवानिमित्त सकाळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, तर सायंकाळी मुंबई येथील प्रसिद्ध गायिका रोशनी व रागिनी यांचा भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन, तर दुचाकी रॅली, सत्संग, 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। अमर शहीद संत कवरराम साहब जी का ये 134वां जन्मोत्सव यहाँ बाबा अरदास राम सोसाइटी कवरनगर में मनाया जा रहा है। संत ने पूरा जीवन गरीब, मिस्कीन, सब
अंधे लूले लंगड़ों की सेवा में अपना पूरा जीवन अर्पित कर दिया। भजन करते समय झोली करते थे, जितना भी पैसा रुपया हज़ारों लाखों रुपया उनकी झोली में आता था उसी समय दान कर देते थे। वो कभी एक पैसा अपने परिवार के लिए अपने घर पे कभी नहीं लाया उन्होंने। संगीत से ही उन्होंने ईश्वर की प्राप्ति की, भक्ति से ही ईश्वर की प्राप्ति की उन्होंने। जब वे भक्ति करते थे तो उनके तार ईश्वर से जुड़े हुए रहते थे। ऐसे में एक वाक़या घटित हुआ, किसी औरत का बच्चा 4 महीने का गुजर गया तो किसी खुदा के बंदे ने आके कहा, साईं कंवराम आज तेरे शहर में आए हुए हैं, अगर भजन करते समय तेरे बच्चे को लोरी देंगे, सुनाएंगे तो तेरा विश्वास रख, तेरा बच्चा जीवित होगा। उसने अपने बच्चे को श्रृंगार के तैयार करके नहला के साईं की झोली में दिया और वाकई ये चमत्कार हुआ। संत ने ईश्वर को याद किया और वो बच्चा जीवित हो उठा। ऐसे महान संत अमर शहीद साईं कंवराम साहब 1 नवंबर 1939 को किसी काफिर लोगों ने गोली मार के उनकी हत्या कर दी, इसलिए उनका नाम अमर शहीद संत कंवराम साहब पड़ा। आज ऐसे महान संत का जन्मोत्सव हम सभी शहरवासी मिलके यहाँ बाबा अवतार सोसाइटी कंवर नगर में मना रहे हैं। 3 दिन यहाँ मेडिकल मेगा कैंप और महाप्रसाद लंगर का आयोजन किया हुआ है। सभी से अनुरोध है, निवेदन है, आके लाभ उठाएं, अपना भाग्य बनाएं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा VIP अपार्टमेंट जवळील मैदान हाजी युसुफ भाई यांचा आनंद मेळावा लावण्यात आला। आनंद मेळाव्यामध्ये लहान मुलांपासून तर वयोवृद्धांसाठी विविध खेळ व खाद्यपदार्थांची मेजवानी आहे। या मेळा महोत्सवामुळे समाज बांधव विशेष उत्साहात दिसून आला। दिनांक 15 एप्रिल रोजी सामूहिक मौज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। विसीन ब्युरो अमरावती। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।